पाहिला तर रस्ता हा रस्ता आहे वाडा तालुक्यातील बिलघर या सुशिक्षित लोकवस्तीच्या गावातील. तिथे एक शिंदेपाडा नावाचा एक आदिवासी लोकवस्तीचा पाडा आहे. या पाड्यावर जायला रस्ता नाही. या पाड्यातील लोक मशाल कार्यालयामध्ये आली होती. आम्ही तो व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे. बिलघर परिसरामध्ये लोक पाणी कशी पितात, बिलघर गावाच्या आजूबाजूला रस्ते कसे आहेत, या सगळं चित्रण आम्ही याच चॅनलवर दाखवलं होतं. आणि त्यावेळेस याच गावामधील स्वतःला प्रतिष्ठित समजणारे आणि रोहिदास शेलार यांचे पीए म्हणून चमचे म्हणून वावरणारे अशोक गव्हाळे यांनी तोंड फाटेस्तोवर आमच्यावर टीका केली होती. असं काही घडलेलंच नाही, असं कुठलंही बिल निघालेलं नाही असं ते लोकांना सांगत होते. रोहिदास शेलारची चमचेगिरी करत होते. आम्ही ही लोक येऊन गेल्यानंतर या बिलाच्या शोध मोहिमेच्या मागे लागलो. आज माझ्या हातामध्ये त्या रस्त्याचं बिल आहे. आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की रोहिदास शेलारची चमचेगिरी अशोक गव्हाळे करतात, त्याच रोहिदास शेलारच्या सुयोग सोसायटीने हे बिल काढले. आणि हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून अशोक गव्हाळ्यांची प्रचंड धडपड सुरू होती. या मागचं नेमकं कारण काय? म्हणजे आतापर्यंत हे लोक सांगायचे की आमच्या नावावर आम्ही एकही काम केलेलं नाही. सगळी कामं दुसऱ्यांच्या सोसायटीवर आहेत, दुसऱ्यांच्या सुबे जे आहेत त्यांच्या नावावर आहेत. आम्ही काही हद्दचे मागे ठेवले होते की आम्हाला माहित होतं हे उलटी टांग टाकणार, हे कमालीची खोटेगिरी करणार, आम्हाला खोटं पाडण्याचा प्रयत्न करणार, म्हणून आम्ही अनुज कन्स्ट्रक्शन आणि सुयोग सोसायटीची कामं ही मागे ठेवली होती. आता चौकशीला सुरुवात झाली. चौकशीला सुरुवात झाल्यानंतर लोक हुशार झाले, लोक नवीन नवीन प्रकरण आणून देत आहेत. तसंच हे प्रकरण आमच्या हातामध्ये आलंय. सुयोग मजूर कामगार सेवा सहकारी सोसायटी याच्या नावावर हे बिल निघाले. जव्हार पीडब्ल्यूडीच्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी जी काही लूटमार केली त्या लूटमारीमध्ये आदिवासी पाड्यांमधील रस्ते खाल्लेत, आदिवासी पाड्यांमधील अनेक योजना खाल्ल्यात. आणि ते पाप त्यांच्या अंगावर फुटायला आता सुरुवात झालेली आहे. म्हणजे खरं तर दौलतीचे दरोडेखोर दास कोण हा प्रश्न आम्ही पहिल्या भागात विचारला होता. आणि आता हळूहळू ही नावं उघड होत आहेत. पहिल्यांदा आपण बिल बघूया की हे बिल कधी निघाले. हे बिल जे आहे हे तुम्हाला माझ्या फेसबुक पेजवर रिपोर्टर शरद पाटील किंवा पत्रकार शरद पाटील या नावाचं जे फेसबुकवर पेज आहे त्या पेजवर हे ओरिजिनल बिल तुम्हाला बघायला मिळेल. कामाचं नाव आहे कंस्ट्रक्शन ऑफ बिलघर शिंदेपाडा इंटरनल अप्रोच रोड तालुका वाडा. 12/2021 म्हणजे डिसेंबर या मागच्या डिसेंबरमध्ये हे बिल 2021ला त्यांनी काढलेलं आहे. 21/12/2021 या वेळेस म्हणजे मागच्या 21 वर्ष संपता जो काही हात मारलाय, जी 17-18 कोटीची कामं केली त्याच्यापेक्षा जास्त ती लिस्ट केली, त्याच्यामधलं हे एक बिल आहे. चेअरमनचं नाव आणि सुयोग आदिवासी मजूर कामगार सोसायटी धानवल तालुका मोखाडा यांच्या नावाने हे काम आहे. बिलावर कोणाच्याही सह्या नाही. डेप्युटी इंजिनियरची एक सही आहे आणि डेप्युटी इंजिनियरची सही जर सोडली तर बाकी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, अकाउंटंट, ऑडिटर, क्लर्क कोणाच्याही सह्या नाही. स्पष्ट बोगस बिल आहे. ज्या कोणी जेईने हे बिल रेकॉर्डिंग केलंय हे तर तुम्ही बघाल ते काम कसं केलं दाखवलंय. प्रत्यक्षात तुम्ही तो व्हिडिओ बघितला ते कामच नाहीये. आणि हे बिल चांगल्या प्रकारे रेकॉर्डिंग केलंय. फक्त डेप्युटी इंजिनियर सह्या नाही कोणाच्या नाही. शेवटच्या पानावर कार्यकारी अभियंता सकपाळ यांची सही आहे. नेहमीप्रमाणे त्यांच्याच कारकिर्दीमध्ये म्हणजे या 1.5-2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही सगळी बोगस बिलं निघाली. म्हणजे कोणाचाच आपल्याला धाक नाहीये अशा प्रकारे ही बिलं धर काढ केले. 2,99,886 त्याचं हे बिल आहे. आदिवासी गावामध्ये जायला रस्ता नाहीये आणि 3 लाखाचं काम म्हणजे 3 लाखाची जी कामं जी यायची ती कार्यकर्त्यांना वाटप व्हायची. आता ही सगळ्यांच्या कामांची वाटप जी होती ती रोहिदास शेलार करायचं. आता हे काम रोहिदास शेलारने केलंय.
म्हणजे त्यांनी जेव्हा सांगायचं की हे दुसऱ्यांच्या नावावर करणारी कामं जी होती तेव्हा तो सांगायचं की हे काम माझ्या नावावर नाहीये, ज्यांनी केलं त्याला विचारा. आता हे सुयोग सोसायटी कोणाची ती आपण बघूया. खरं तर हे काम सुयोग सोसायटीने केलंय की अशोक गव्हाळे त्या गावात राहतात, अशोक गव्हाळे ते चॉकलेट दिलं होतं की अशोक गव्हाळे सध्या या अशा कामांच्या मागे खूप आहेत. म्हणजे वय झालंय, सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असेल असं वाटत होतं. मात्र कोणातरी चमचेगिरी करून खोटी बिल आपल्याला कशी काढता येतील या फंदात ते अडकले आणि त्यांच्याच गावातील खोटी बिल आता उघड व्हायला लागली. अशोक गव्हाळेंनी आता बोलावं की त्यांच्या गावातलं काम जर सुयोग सोसायटी काढत असेल तर तुम्ही नेमकं तिथे काय करता, की हे काम तुम्हीच केलंय, हे बिल तुम्हीच काढलंय, पण त्याला सुयोग सोसायटीच्या नावावर बिल फाटेल. अशोक गव्हाळेंनी आता उत्तर द्यायला पाहिजे. कारण प्रत्येक मीटिंगमध्ये ज्या देसाई नाक्यावर ज्या मीटिंग होतात त्या प्रत्येक मीटिंगला किंवा ब्लॉसम हॉटेलला ज्या रिसॉर्टला ज्या मीटिंग होतात तिथे अशोक गव्हाळे अगदी खूप जोरजोराने बोलतात. रोहिदास शहराला मदत केली पाहिजे, राष्ट्रवादींनी पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजेत, राष्ट्रवादींनी निषेध केला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी बोलतात. सगळं रेकॉर्डिंग आहे. आता ह्या अशोक गव्हाळ्यांना आम्ही विचारतोय, तुमच्याच गावातून एक नाही अशी 6 बिलं आहेत, एक बिलाचा मी पुरावा देतोय. त्या गावातले शिंदेपाड्याची लोक आंदोलनामध्ये सहभागी होती. तिथे त्यांनी येऊन निवेदन दिलं होतं. मशाल स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी गाराणं गायलं होतं की आमच्या गावामध्ये जायला रस्ता नाहीये. तर तुम्हाला 4-4 वेळा तुम्ही आमदार निवडून आणताय आणि तुमच्या गावातले रस्ते जर तुम्हाला करता येत नसतील तर तुम्ही कसले समाजसेवक, तुम्ही कसले प्रतिष्ठित, तुम्ही जे चोरांनाच सामील, दरोडेखोरांनाच सामील असं स्पष्ट होत आहे. आता ही सुयोग सोसायटी पण ती बघूया. सुयोग सोसायटी म्हणजे आतापर्यंत रोहिदास शेलार सांगत होते माझा काही संबंध नाहीये, माझा काही या सगळ्या प्रकरणामध्ये रोल नाहीये. आता त्याला मी पुरावे देत आहे. ही जी सुयोग सोसायटीचं माझ्याकडे प्रमाणपत्र आहे, मजूर कामगार सेवा सहकारी संस्थांचे वर्गीकरण प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार, CG संख्ये कार्यकारी अभियंता यांनी हे वर्गीकरण प्रमाणपत्र दिले. त्यावेळेस चेअरमन होते, चेअरमन यांची नमुना साक्षरी रोहिदास कोंडू शेलार, 2015-16चं सर्टिफिकेट आहे. अनुज कंस्ट्रक्शन त्याचे सगळे आम्ही पुरावे दिले. ते कंस्ट्रक्शन हे रोहिदास शेलारांचंच होतं. त्यांनीच ही सगळी कामं केली होती. अगदी ठाणे महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका अशा ठिकाणी बरीचशी बोगस कामं केली. हळूहळू ते सगळं उघड होईल. आता ही जी सोसायटी आहे मजूर कामगार सेवा संस्थेचं वर्गीकरण प्रमाणपत्र हे रोहिदास शेलार यांच्या नावावर होतं. आता या सोसायटीचं 31/3/2020 जे ऑडिट झालंय त्याचा ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे. आणि या ऑडिट रिपोर्टच्या एकूणच सगळी कागदपत्र पडताळली त्याच्यावर सुयोग आदिवासी मजूर कामगार सहकारी संस्था धानवल तालुका मोखाडा यांच्या नावाचे आणि 31/3/20 या संस्थेचे कोण कोण सभासद आहेत ते आपण बघूया. दीपेश अशोक पाटील, परेश जनार्दन तिखंडे, भगवान वसंत गुलू, रामदास पांडुरंग गुलू, वासंती वासुन गुलू, अशोक वामन पाटील, दत्तू राघो पाटील, रघुनाथ नवसू पाटील, अक्षय अशोक पाटील, दिया दीपेश पाटील, नितेश वसंत गुलू, संगीता रामदास गुलू, वसंत पांडू गुलू, जयवंती जनार्दन तिखंडे, जनार्दन नारायण तिखंडे, बाळू काशीनाथ पुडाले, प्रणाली यशवंत चव्हाण, लता चंद्रकांत बसवत, मंदा शंकर वातास आणि जनाबाई त्रिंबक वातास अशी 20 सभासदांची नावं आहेत. त्याच्यामध्ये संचालक मंडळ जे आहे त्या संचालक मंडळामध्ये दीपेश अशोक पाटील चेअरमन, परेश जनार्दन तिखंडे सदस्य सचिव, सगळ्या काही सह्या सोसायटीच्या यांच्या दोघांच्या आहेत, अशोक वामन पाटील सदस्य, दत्तू राघो पाटील सदस्य, वासंती वसंत गुलूम सदस्य, रामदास पांडू गुलूम सदस्य, लता चंद्रकांत बसवंत सदस्य. 15-16 जी सोसायटी रोहिदास शेलारांच्या नावाने होती तीच सोसायटी त्याच्या भावाच्या नावाने, त्याच्या नातेवाईकांच्या, त्याच्या ड्रायव्हरच्या, त्याच्या घरी काम करणाऱ्या लोकांच्या त्यांच्या नावावर ही सोसायटी गेली. आता एक स्वयं घोषणापत्र असतंय प्रपत्र अ म्हणून. त्याच्यामध्ये हे दीपेश पाटील काय म्हणतात बघा. दीपेश अशोक पाटील वय वर्ष 42 चेअरमन सुयोग आदिवासी कामगार सेवा सहकारी संस्था धानवल तालुका मोखाडा जिल्हा पालघर याद्वारे घोषित करतो की आमच्या संस्थेच्या मजूर नोंदणीमध्ये नोंद केलेले सर्व सभासद मजूर आहेत.
आता ही जी मी नावं वाचली 20, या 20 सभासदांमध्ये रोहिदास शेलारांचे वडील, त्यांचे भाऊ, भावाची पत्नी आणि सगळी नातेवाईक मंडळी आहेत. आणि हे सगळेच्या सगळे मजूर आहेत. तर हे मजूर आहेत, यांच्या इन्कम टॅक्स फायली आहेत का, हे किती कमावतात, काय करतात, सगळे सुयोग सोसायटीचं बाहेर येतात. या एका कामावर, एक काम नाही, अशी बरीच कामं आहेत सुयोग सोसायटीची, सगळ्याच कामावर. आता रोहिदास शेलार ज्या पद्धतीने दुसऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न करतोय, आमदाराची खोटी पत्र घेऊन आमच्या नावाने तक्रारी करतोय, आता आम्ही खऱ्या तक्रारी करतोय. हाच दीपेश पाटील जो चेअरमन आहे, हाच रुपाली भुईर म्हणजे रोहिदास शेलारांची पहिली बायको जिचा मर्डर झाला, त्या मर्डर प्रकरणातला हा प्रमुख आरोपी होता. तोच दीपेश पाटील या सोसायटीचा चेअरमन आहे. आता ती मर्डरची फाईल ही बाहेर निघते. जेवढी पापं केले ती सगळी आता खोदून काढायला लावलेत. आणि त्याच्यामधलं हे जे रुपाली भुईर मर्डर प्रकरण आहे त्याची चौकशी आता पुन्हा सुरू होते. हे दीपेश पाटील म्हणजे त्यांच्या नावावर हे सगळं जे काही चाललंय ते पुन्हा जेलमध्ये जातील याची व्यवस्था तर रोहिदास शेलारच करणार आहे, स्वतःच करणार आहे. कारण असे खड्डे या दीपेशच्या नावाने भरपूर खोदलेत. दीपेशच्या सह्या आहेत, अगदी सगळ्या मजूरकरांच्या सह्या आहेत. हे सगळे मजूर करताच त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे यातला एकही मजूरकर नाही, हे सगळी लोक कामाला आहेत. जे आदिवासी लोकांची नावं आहेत, ही कोणी ड्रायव्हर आहे, कोण त्यांच्याकडे कामाला आहे, ही सगळी मंडळी, संचालक मंडळी ज्या पद्धतीने भाजपचे प्रवीण दरेकर यांनी मजूरकर दाखवलं होतं आणि ते प्रकरण त्यांना शेकलं, त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीने यांना हे शेकेल. कारण तिथे ते बँकेचा विषय होता, इथला विषय थेट आदिवासी लोकांच्या रस्ते कामं न करता सोसायटीची बिलं काढून त्याच्या रकमा हडप करणं. म्हणजे खरं तर दत्तू राघो पाटील, रघुनाथ नवसू पाटील यांची जर अकाउंट तपासली तर यांच्या अकाउंटला एवढे पैसे आले कुठून आणि ते ट्रान्सफर केले कोणी याचाही तपास आता चालू आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावरच्या भानगडी या सगळ्याच्या सगळ्या आता बाहेर येतात. आता दीपेश पाटील काय सांगतोय, हे सगळे मजूरकर आहेत. दीपेश पाटील स्वतःही मजूरकर आहे असं त्याचं म्हणणं आहे. विक्रमगडमध्ये तो काय उद्योग करतोय हे सगळं माहिती. त्याचे फोटोग्राफ्स आले, त्याचे इन्कम टॅक्सच्या फाईल्स आल्या, त्याचे उद्योग आले, हे सगळं आलंय. आणि तरीही तो काय म्हणतोय, आम्ही सगळेजण मजूर आहोत व ते जीवित आहेत. या नोंदवहीत नमूद केलेले सभासदांचे आधार कार्ड, बँकेचे नाव, खाते क्रमांक माहिती बरोबर आहे. प्रत्येक मजूर सभासदांच्या बँक खात्यात त्यांच्या कामाबद्दलची मजुरी ही धनादशाद्वारे जमा केले जाईल. स्वयंघोषणामध्ये दिलेली माहिती भविष्यामध्ये खोटी आढळल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961 खालील लागू असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार मी शिक्षेस पात्र याची मला जाणीव आहे. 11/11/2020 पत्ता मोखण्याला टाकून त्यांनी हे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि हे प्रतिज्ञापत्र 100% खोटं आहे. आता ह्याच सुयोग सोसायटीने बिलघर गावामध्ये जो रस्ता केला असं दाखवलंय, त्या रस्त्याचं बिल काढून खाल्लंय. प्रत्यक्षात जागेवर रस्ता नाहीये. माझं कार्यकारी अभियंता सकपाळेंना विनंती आहे, जी चूक आधीचे कार्यकारी अभियंता नितीन पालवेंनी केली होती ती तुम्ही आत्ताही सांगतो की करू नका. अशी जर दिशाभूल करून कोणी बिलं काढली असतील, खोटी बिलं काढली असतील, तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला पत्र देऊन यांच्यावर गुन्हे नोंदवणं गरजेचं आहे. तुम्ही चालढकल करत असाल तर तुमची या बिलावर सही आहे, तुमच्यावरही गुन्हे दाखल होतील. तुमच्यावर गुन्हे दाखल होणे असं वाटत असेल तर तुमच्या निदर्शनात आल्यानंतर या गोष्टी तात्काळ करणं अत्यावश्यक असतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही प्रकरण आता मिटणार नाहीये, ती ओपन झालेली आहे. तुम्हाला वाटत असेल ही प्रकरण मिटतील आणि याच्यातून वाचू, उगीच तुम्ही प्रकरण वाढवताय. खरं तर ह्या अशा सुयोग सोसायटी कधीच आम्ही तुम्ही बात करायला पाहिजे होत्या. अनुज कंस्ट्रक्शन रजिस्ट्रेशन ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होतं. आता ते तुमच्या डिग्रीपर्यंत पोहोचलंय. डी पाटील कोणती डिग्री घेतली होती आणि कोणत्या पद्धतीने प्रमोशन घेतलं त्याच्या फाईल्स आता यायला लागले. कार्यकारी अभियंता सकपाळे यांनी कोणती डिग्री घेतली डेप्युटी इंजिनियर झाल्यानंतर, ती कोणत्या राज्यातून आणली, ती कोणत्या राज्यातून विकत घेतली,
त्यानंतर ते बी झाले, एमई झाले, ते कोणत्या कागदपत्रांच्या आधारे झाले, इथपर्यंत सगळं आता पोहोचलंय. सकाळी थोडी तर हुशार असेल आणि जेलमध्ये जायचं नसेल तर तात्काळ बिलघर गावातील शिंदेपाडा या गावामध्ये जा, तिथली परिस्थिती बघा, तिथला रस्ता तात्काळ झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करा. आम्ही आधीच आवाहन केलं होतं की जे रस्ते झाले नसतील ते करा. आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला तर रस्ते पाहिजेत. अजूनपर्यंत बिलघर शिंदेपाडा रस्ता या सुयोग सोसायटीने बिल काढूनही केलेला नाही. ही जर तुमची मगरुरी असेल तर तुमची मगरुरी, तुमचा माज आता आदिवासी संघर्ष समिती मोडेल. उगीच तुमच्या कोणत्या डिग्री, डी पाटलांच्या डिग्रीची फाईलच जी आली ते आम्ही बघून हैराण आहेत की हा माणूस उपकार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा काय पोहोचला. बोगस डिग्रीवर ही लोक काय काय उपद्व्याप करतात याच्या आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. सकपाळींची ही डिग्री आता बाहेर येईल. बाहेरच्या राज्यातील डिग्र्या घेऊन या लोकांनी जी लुटमार चालवली आहे ही सगळी लुटमार आता बाहेर येईल. त्याच्या आधी आम्ही विनंती करतो की आमच्या भागातील रस्ते तुम्ही जे खाल्लेले आहेत ते तात्काळ करून द्या. होत नसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि विकासाला आडसर करू नका. आता ही जी काही अशोक गवाळ्यांसारखी मंडळी आहेत जी तली उचलतायत, तोंड फाटेस्तोपर्यंत लाल करतायत, यांचे आता आवाज बंद होतील. कारण यांच्या गावातलेही रस्ते खाल्लेत आणि हे बोलायला तयार नाही आहेत. आणि म्हणून आता ग्रामस्थांनीही जाब विचारला पाहिजे की आपल्या गावातला रस्ता आहे. आपली गावातली लोक शरद पाटीलकडे जातात, आमदार आपले, अगदी जिल्हा परिषद सदस्य आपले, पंचायत समिती सदस्य आपले, आणि हे लोक मशाल कार्यालयामध्ये का जातात. थोडी तर तुम्हाला शरम वाटली पाहिजे. म्हणजे शरम वाटण्यापेक्षा शरद पाटील हा किती बदमाश आहे हे सांगण्याचा तुम्ही जो प्रयत्न करताय, ते दाखवण्याचा प्रयत्न जो करताय ना, तो मी रोज उघडा पाडतोय. आज 91वा दिवस आहे. 91 दिवस झालेत. प्रत्येक गावामध्ये तुमच्या विरोधात संताप व्यक्त होतोय. लोक संतप्त आहेत, लोक चिडलीत की हा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो. म्हणजे कामच न करता बोगस बिलं कशी काढू शकतात. गाव अस्तित्वात नसताना गाव वसवून बिलही काढून तुम्ही श्रीमंत कसे होऊ शकता. म्हणजे तुमचा पैसा हा पापाचा आहे. तुमचा पैसा हा पापाचा पैसा तुमच्या अंगावर फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कार्यकारी अभियंते जे आहेत सकपाळे, त्यांना एक विनंती पुन्हा एकदा करतो, वारंवार विनंती याच्यासाठी करतोय की आता ते स्वतः जेलमध्ये जातील. त्यांना जर जेलमध्ये जाण्याचं वाचायचं असेल तर त्यांनी आता हे गुन्हे नोंदवणं गरजेचं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की बिलघर शिंदेपाडा हा जो रस्ता आहे त्याचं बिल जे आहे ते बिल एवढ्या वर्ष दिवस त्यांनी लपून ठेवलं होतं, आता ते आमच्या हातात मिळालंय. हे जे बिल आहे हे पहा, गावातील रस्ता जाऊन बघा. कारण तुम्हाला रस्ता बघायची गरज नाही, आता दाखवलं व्हिडिओवर. त्या गावातील लोक ती फिरतायत, त्या गावातील लोकांनी दिलेली माहिती आहे. शिंदेपाडा गावामध्ये रस्ता जायला नसेल, पावसाळ्यामध्ये त्यांना वनवन करावं लागेल, त्यांना हाल होत असतील, तर तो रस्ता तातडीने होणं गरजेचं आहे. न पेक्षा त्यांच्यावर गुन्हे नोंदवणं हे गरजेचं आहे.